एवढी जरी जागा भेटली घुसली माया लगेच दंश करून टाकते आणि माया दंश झाली म्हणजे सगळं प्रपंच सगळं सुटून जातं ना महाराज तुमचं. गुरु निवडताना एक गोष्ट बघावी महाराज का आपला गुरु हा त्यागी, सामर्थ्यवान, शक्तिशाली आणि साधक आहे का. इथं गुरु झाले हजारांनी गुरूंचा लागलाय बाजार, अशी प्रत्येक ठिकाणी अक्कल संकल्पना आहे. इंडोनेशियामध्ये आमचं स्थान आहे, बांगलादेशमध्ये धुना आहे, नेपाळमध्ये धुनी आहे. जिकडे जिकडे गुरु गोरखनाथजी महाराजांनी विस्तार केला तिथे तिथे आहे. फक्त विषय काय माहिती का, भिक्षुकरी असा आहे महाराज का ज्याने पूर्ण जगाला नाकारलंय आणि भिकारी असा आहे महाराज का त्याला जगाला नाकारले. हा फरक आहे. माणूस संन्यास का घेतो का त्याला कुठल्याही नियमात कुठल्याही अटीमध्ये जगायचं नसतं. त्याला फक्त जगायचं कोणत्याच्या देवासाठी, जगायचं कोणासाठी, त्याच्या देवासाठी. त्याला आनंदात कोणाला ठेवायचं, त्याच्या देवाला. त्याला सेवा कोणाची करायची, देवाची. मग मी तुमच्यासारखं का जगू. मच्छिंद्रनाथांचं कार्य अमोघ होतं, अगम्य होतं, आक्रूढ होतं. त्या कार्याला पुढाकार घेण्यासाठी स्वतः आदिनाथ भगवान शंभू गोरक्षनाथ महाराज म्हणून आले ना. आणि नाथ संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान, नाथ संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान हे मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना शिकवलं. आपण माया मच्छिंद्रनाथ या विषयावरती आज बोलतोय. हो. मच्छिंद्रनाथ नेमके कोण होते. ज्यांनी जगाला सद्गुरू गुरु गोरक्षनाथजी महाराजांसारखे महान व्यक्तिमत्व दिले, ज्यांनी नाथ संप्रदायाची पताका या संपूर्ण विश्वामध्ये लावली. ज्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी असंख्य राजावान उपकार करून त्यावेळेस धर्मजागृती केली, धर्माचं रक्षण करण्याची प्रेरणा लोकांना दिली, हे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. माया मच्छिंद्रनाथ या नावामागचं रहस्य काय. माया मच्छिंद्रनाथ म्हणजे काय की सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे या सृष्टीत जसं भगवंताने सर्वस्व निर्माण केलं आहे, त्यावेळेस निर्माण केल्याच्या नंतर भगवंताने त्याची शक्ती एक योगमाया निर्माण केली. योगमाया म्हणजे काय, जिच्या मायेवर पूर्ण सृष्टी चालते, जी सृष्टीला नियंत्रित ठेवते ती माया. माया म्हणजे काय, एक जी सृष्टीला नियंत्रित ठेवते. प्रत्येकाच्या भावना आहेत, याला माया म्हणू आपण. प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाच्या आकांक्षा आहे, भावना आहे, प्रत्येकाला याला माया म्हणू. आणि ह्या मायेचं स्वरूप म्हणजे ही माया, हिचं रूप ते म्हणजे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज म्हणून. आणि त्यांची जी मच्छिंद्रनाथांची जी माया आहे ती जगामध्ये कोणालाच कळलेली नाही. त्यांच्या लीला कधी कोणाला कळलेल्या नाही. त्यांच्या लीलेमध्ये भक्तांवर कृपा झाली, पण देव कशी लीला खेळतो हे कधी कळले नाही. त्यांच्या मायेमध्ये भक्तांचं कल्याण झालं, त्यांच्या मायेमध्ये त्यांच्या शिष्यांचं कल्याण झालं, पण त्यांची माया कधी कोणाला कळले नाही. असे माया रूपी म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांची ओळख आहे. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचं कसं होतं, मच्छिंद्रनाथ महाराजांचे जे चमत्कार किंवा आपण त्याला म्हणू का, मच्छिंद्रनाथ महाराजांनी ज्या गोष्टी घडवून दाखवल्या या जगामध्ये, जे कर्म करून दाखवले ते अनगिनत. आणि म्हणजे आपण म्हणतो ना असं शक्य नाही आहे असं, कारण मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या गोष्टी करून दाखवल्या. आता मच्छिंद्रनाथ महाराजांनी ज्या वेळेस बद्रिकाश्रमामध्ये तप केलं, तप केल्याच्या नंतर त्यांनी 12 वर्ष एका पायावर उभं राहून तप केलं होतं. हो, 12 वर्ष एका पायावर उभं राहून त्यांनी तप केलं. आणि तप केल्याच्या नंतर त्यांना दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ महाराजांना त्यांनी दीक्षा दिली आणि नाथपंथासाठी कार्य करायला सांगितले. नंतर त्यांनी सप्तशृंग गडावर जाऊन शाबरी विद्या घेतली. शाबरी विद्येचं साधन केलं आणि शाबरी विद्या घेतल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी अनन्य असे चमत्कार केले. म्हणजे काय, अष्टभैरवांचा पराभव करून हिंगलाज देवीचं दर्शन घेतलं. हो, 12 मल्हाराच्या वनामध्ये ज्या वेळेस सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज हे रात्रीचे मुक्काम करत होते, असं म्हणतात की तो इन्सिडेन्स जो आहे ह्या विश्वातील सगळ्या भूतावळांना एकत्र हरवलेला इन्सिडेन्स आहे. हो, सगळ्यांना. म्हणजे ती माया त्यांची खतरनाक आहे ना महाराज. काय झालं, त्या दिवशी 5वा अध्याय सांगतो नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा की मच्छिंद्रनाथ महाराजांची माया कशी आहे. त्या दिवशी ते 12 मल्हारच्या वनामध्ये रात्री मुक्कामी करत होते. आणि मुक्काम करत असताना काय झालं, तिथे एक देऊळ टाईप तिथे होतं, त्याने धुना लावून बसलेले होते. आणि त्या दिवशी भूतांचा राजा होता वेताळा, त्या वेताळा राजाचा वाढदिवस होता. ओके. आणि त्या वाढदिवसाकरता ह्या जगातली सर्व जी भूतावळ आहेत, प्रत्येक ठिकाणची भूतावळ आहे, ही वेताळा राजाच्या वाढदिवसासाठी चाललेली होती. आणि त्या ज्या प्रांतामध्ये 12 मल्हारचे वन आहे त्या प्रांतामध्ये पण भूतावळ होती आणि ती मच्छिंद्रनाथ महाराजांना जाताना दिसली.
मच्छिंद्रनाथांनी पहिले इथं भूतावळ आहे आणि उठलेली आहे, कुठं चाललेली आहे, पण भविष्यात मला शाबरी कवित्व करायचं आहे, तर त्यासाठी भूतावळे माझ्या कार्यात येतील. म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलं, स्पर्शशास्त्र जपलं आणि भूतावळावर ते भस्म फेकलं. जसं स्पर्शशास्त्र जपलं, भूतावळांवर ते भस्म फेकलं, ती भूतावळे आली जमिनीला चिटकून झाली. स्पर्शशास्त्राचे चमत्कार आहेत. ती जमिनीला चिटकून गेली. जमिनीला चिटकून गेल्याच्या नंतर ती हलत नव्हती. ते म्हणाले काय झालं, मग ती भूतावळे चर्चा करायला लागली की आपल्यासोबत काय झालं, आपण जमिनीला कसं काय चिटकून गेलो, असं काय झालं. बघितलं त्यांना भूतावळ वाटलं कोणीतरी आपल्यासमोर चमत्कार घडवला आहे म्हणून आपण चिटकून ते ओरडायला लागले मोठ्या मोठ्याने. इकडे वेताळ राजाची सभा भरली. सभेमध्ये सगळ्या प्रकारची भूतं आलेली होती, सगळ्याकडची भूतं आलेली होती, पण 12 मल्हार वनातली जी भूतं होती ती वेताळ राजाच्या वाढदिवसाला ते उपस्थित नव्हती. म्हणून वेताळ राजाने त्यांचा विषय काढला का रे 12 मल्हाराच्या वनातली भूतावळी इथे का नाही आहे. मग त्यावेळेस महाराज त्याचे सेवक होते, महाराज म्हणले काही कारणास्तव आले नसतील, म्हणजे जा त्यांना बघून या. मग त्याच्यातली काही भूतावळे त्यांना बघायला येतात. बघायला आल्याच्या नंतर ते भूतावळे बघतात, हे दोघे भूतावळे जमिनीला चिटकून गेलेली आहे. मग त्यांच्याजवळ येतात, काय रे बाबा काय झालं, कसं काय चिटकला. ते भूतावळे सांगतात, महाराज आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही आकाशमार्गी चाललो होतो, अचानक आम्ही भूमीला चिटकलो. प्लस ती भूतावळे म्हणतात, नक्कीच ही फजिती तुमची कुणीतरी तपस्वी योग्याने केलेली आहे. मग ते आजूबाजूला बघतात, ते खूप असं मंदिर टाईप असतं, लांबमध्ये ते दोन्ही चालू असते आणि दादा गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी बसलेले असतात. मग ते भूतावळे येतात, नमस्कार करतात. महाराज म्हणतात, काय काम काय तुम्ही इथे आलेत. महाराज म्हणे, तुम्ही जी भूतावळे चिटकवली आहे ती तुम्ही सोडून द्या, आज वेताळ राजाचा वाढदिवस आहे आणि ह्या भूतावळे तिथे येणं गरजेचं आहे. महाराज म्हणाले, नाही, मला त्यांना सह्य करायचं आहे, माझ्या शाबर विद्वेला त्यांनी सहाय्य व्हावा असे मी हे करतो, मी तुम्हाला सोडणार नाही. ते भूतावळे म्हणाले, महाराज आम्ही तुम्हाला सहाय्य होऊ, पण आता आम्हाला सोडा. नाथ म्हणाले, मी बिलकुल सोडू शकत नाही. मग त्यावेळी भूतावळ्यांचं म्हणणं नाथांना असं पडलं की जर तुम्ही आम्हाला सोडलं नाही तर वेताळ राजा इथे येईल आणि तुम्हाला शासन करेल. नाथ महाराजांचं म्हणणं, हवं ते शासन मी सहन करेल आणि मी त्याला पण बघून गेली, जी अवस्था मी आता या भूतावळ्यांची केली आहे ती अवस्था मी तुमची करेल आणि तुमच्या राजाची करेल असं म्हटलं. भूतावळे थोडीशी घाबरलेली वेताळ राजाला जाऊन सांगितलं, महाराज त्या वनामध्ये कोण एक तपस्वी आलेत आणि ते असं म्हणताय. वेताळ राजा क्रोधानाळे पेटला. महाराज सगळी भूतावळं सैन्यदल घेऊन मच्छिंद्रनाथ महाराजांवर चावलून आला. जसं मच्छिंद्रनाथ महाराजांनी भूतांचा राजा वेताळ हे येताना पाहिलं, त्यांनी आपल्या बाजूला सुरक्षेचं कांकण म्हणजे रिंगण आखून घेतलं. रिंगण आखून घेतलं आणि ती युद्धाला सुरुवात झाली. नमोक अस्त्र वेताळ राजांनी नाथांवर मारून फेकली. नाथांनी जय जय दत्त म्हणत गुरुचरणाची आस धरत भस्म फेकत सगळी विद्या त्याची निष्फळ केली. शेवटी वेताळ राजा पूर्ण जनांशी लढायला आला आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्यांचं मायाचं रूप दाखवलं, संजीवनी मंत्र प्रगला आणि 7 असुर जिवंत करून टाकले. जलंधर, दुरासूर, भस्मासूर असे 7 असुर त्यांनी जिवंत केले आणि सांगितलं, जा आणि वेताळ राजाशी युद्ध करा. ते सगळे असुर त्या वेताळाशी युद्ध करायला लागले. वेताळाला ते असुरांनी युद्धामध्ये हरवून टाकलं, वेताळाला हतबल केलं आणि झाडाला उलटं टांगलं. महाराज मग जगाच्या पाठीवर एक असे तपस्वी, सगळं जग बघत होतं, असे तपस्वी आले का ज्यांच्यामध्ये त्यांच्या मायेमध्ये इतकं सामर्थ्य होतं की ते क्षणात भूतावळे उठवू शकत होते आणि क्षणात भूतावळ्यांना सुद्धा नाहीसे करू शकत होते. मग ती माया मच्छिंद्रनाथ महाराजांनी सगळ्या जगाला कळाली. नंतर वेताळ राजा नाथांना शरण आला, अभय दिलं, सोडून दिलं. मग तिथून मच्छिंद्रनाथ महाराजांची माया जगाला कळली की हे तपसाधनेच्या जोरावर हे काहीही करू शकतात. हे प्रचंड सामर्थ्यवान, प्रचंड शक्तिवान आणि आशीर्वाद करणारे दैवत आहे, म्हणून माया मच्छिंद्र. असं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या दोघांचा कसं नातं होतं? गुरु शिष्याचं नातं. महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना आपल्या तळहातावर मोठं केलं. म्हणजे जसा जन्म झाला आईचं प्रेम दिलं. कारण जसे गोरक्षनाथ महाराजांचा जन्म गोरक्षनाथ झाला आपण असं म्हणतो, तिथून जसं झाल्याच्या नंतर मग त्यांची गुरुभक्ती बघितली गेली. गुरुभक्तीमध्ये गुरु गोरक्षनाथ महाराज उत्पन्न झाले. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती का वड्यासाठी नाथांनी डोळा दिलाय, ते गुरुभक्तीचं जिवंत उदाहरण होतं. आणि त्याच्या एवढं मला तरी नाही वाटत की गुरुभक्तीचं उदाहरण दुसऱ्या जगात कुठलं असावं. कारण आपल्या गुरुच्या एक इच्छेसाठी, एक म्हणजे एक वड्यासाठी गोरक्षण डोळा काढून त्या स्त्रीच्या हातामध्ये ठेवतात, एवढी तर जगामध्ये कुठलीच गुरुभक्ती श्रेष्ठ नाही आहे. आणि ह्या नात्याकडे बघत असताना गुरु शिष्य म्हणजे तसं गोरक्षनाथ महाराज ही आतंकी गुरुचे भक्त आहे, तर गोरक्षनाथांवर चिरकाळ प्रेम करणारे त्यांचे गुरु आहेत, म्हणून हे पवित्र नातं आहे. असं नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथांचं स्थान हे एवढं मोठं का मानलं जातं? महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांचा सगळ्यात मोठा
नाथ संप्रदायाचा पाया रचण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान हे मच्छिंद्रनाथ महाराजांचं आहे. नाथ संप्रदायामध्ये मोठं स्थान म्हणजे कसं की सगळ्यात पहिले जन्माला नाथ हे आले. नाथ संप्रदायाचा पूर्ण विस्तार, नाथ संप्रदाय कसा असावा, त्याचे नियम काय असावे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या दीक्षा असावा, आद्य गुरुनाथ संप्रदायाचा कोण असावा, हे सगळं मच्छिंद्रनाथ महाराजांनी ठरवलंय. शाबरी विद्येची उत्पत्ती मुळे ही मच्छिंद्रनाथ महाराजांनी घडून आणली. शाबरी विद्येवर आपला ऑलरेडी एक विषय झालेला आहे की ते नागेश्वर वृक्षावर गेले तिथे. मग या सगळ्या गोष्टी एकंदरीत जर आपण पाहिल्या तर मच्छिंद्रनाथ महाराजांचं शाबरी म्हणजे नाथ संप्रदायासाठी खूप मोठं योगदान आहे. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी शाबरी विद्येसाठी म्हणजे नाथ संप्रदाय हा जो आहे हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महान कार्य केलं. असं भगवान शिव यांच्याकडून ज्ञान जे मिळवले गेलं मच्छिंद्रनाथांनी हो. कितपत खरं आहे? हे संपूर्ण खरं आहे. म्हणजे याच्यावर आपण संदेह करणं असं काहीच नाही ना महाराज. हे अनादि आहे, हे अनंत आहे, हे सुसंवेद्य आहे. नाथ संप्रदायाची ज्यावेळेस रचना झाली त्यावेळेस सद्गुरू आदिनाथ महाराजांनी काय केलं, संपूर्ण जबाबदारी मच्छिंद्रनाथ महाराजांना दिली की जाऊन तू संप्रदायाचा विस्तार कर. आणि त्यांच्याच हाताखाली शिष्य म्हणून स्वतः आले ना. गुरु गोरक्षनाथ महाराज आपण कोणाचा अवतार मानतो? भगवान आदिनाथाचा म्हणजे शिव भगवंताचा अवतार मानतो. मच्छिंद्रनाथांचं कार्य अमोघ होतं, अगम्य होतं, आक्रूढ होतं. त्या कार्याला पुढाकार घेण्यासाठी स्वतः आदिनाथ भगवान शंभू गोरक्षनाथ महाराज म्हणून आले ना. आणि नाथ संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान, नाथ संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान हे मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना शिकवलं. याच्यामध्ये तुमची संजीवनी विद्या असेल, अस्त्रविद्या असेल, कला असतील, या सगळ्या गोष्टी, ब्रह्मज्ञान असेल का हठयोग असेल, हे सगळं मच्छिंद्रनाथ महाराजांनी एक शिष्य म्हणून गोरक्षनाथांना दिलं. आणि भगवान आदिनाथांनी आपला प्रिय शिष्य म्हणून मच्छिंद्रनाथांना दिलं. ही शिष्य परंपरा आहे, लक्षात घ्या. हे शिष्य परंपरेने आलेलं ज्ञान आहे. आदिनाथांनी हे सगळं मच्छिंद्रनाथांना दिलं. म्हणून आपण काय म्हणतो की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा जेवढे बी सिद्ध आहेत ह्या विश्वामध्ये, जेवढे बी सकळ सिद्ध आहेत हे भगवान आदिनाथ म्हणजे भगवान शंकराच्या अंडर आहेत. आणि त्या सगळ्या सिद्धांची कृपा आदिनाथांनी आदेश करून मच्छिंद्रनाथांवर करण्यासाठी सांगितली. म्हणून ज्यावेळेस हनुमंतरायाचं युद्ध मच्छिंद्रनाथांशी 3ऱ्या अध्यायामध्ये होतं, हनुमंतराय मच्छिंद्रनाथ महाराज भेटतात ना, त्यावेळेस हनुमंतराय म्हणते ही तुझी परीक्षा होती. ही तुझी काय होती? परीक्षा होती का तू सकळ विद्येचा स्वामी झालाय का नाही. नाही तर मी तुला नागेश्वर वृक्षावरच पाहिलं होतं, पण तू सरळ तेवढंच का सामर्थ्यवान झालाय का नाही हे बघण्यासाठी ही माझी तुझ्यापर्यंतची परीक्षा होती. असं कोण म्हणतं? हनुमंतराय महाराज कोणाला सांगतात? सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगतात. आपल्याला लक्षात आलं पाहिजे. असं माया म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला, माया म्हणजे काय? योग माया, जी भगवान कृष्णाची बहीण आहे. सृष्टी रचनेचं मायेचं काम तिच्याकडे आहे आणि तिचं रूप आहे भगवान मच्छिंद्रनाथ महाराज. माया ही एक देवी आहे, जिला योग माया म्हणतो आपण. असं नाथ संप्रदायात किंवा मच्छिंद्रनाथांनी कोणती योग साधना शिकवली? हठयोग. हठयोग हा नाथ संप्रदायाचा सगळ्यात प्रभुत्व अंग आहे. हठयोग म्हणजे काय? हठयोगाच्या जीवावर, हठयोगाच्या द्वारा सगळ्या रोगांवर विजय मिळवता येतो. हठयोगाच्या जीवावर देवाची प्राप्तता होऊ शकते. हठयोगाच्या जीवावर तुम्ही सगळ्या ज्या तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी त्यांच्यापासून मुक्त होऊ शकतात. याला म्हणतात हठयोग. आणि हा नाथ संप्रदायाने जगाला दिला आहे. नाथ संप्रदाय बराच वाढत गेला. हो, मग आता यंग पिढी नाथ संप्रदायाकडे वळत चालली. बरोबर. तर जर आता लोक साधना करायची म्हटले नाथ संप्रदायाची किंवा नाथांची साधना करायची म्हटले तर कशा प्रकारे केली पाहिजे? हे बघा, नाथ संप्रदायाची साधना आणि नाथ संप्रदायाची उपासना कोणी करू शकतं. हो, कोणी करू शकतं, पण तिची कशी आहे? तिची म्हणजे नाथ संप्रदायाची साधना करण्याची स्टेप पाहिजे. सगळ्यात पहिले तुमचे नाथ संप्रदाय जर तुम्ही उपासक आहे तर तुम्ही नाथ संप्रदायाचे नियम फॉलो केले पाहिजे. नाथ संप्रदायाचा पहिला बेसिक कुठल्याही प्रकारचं व्यसन आधी नाही चालत. कुठल्याही प्रकारचा मांसाहार तुम्हाला नाथ संप्रदायामध्ये करता येत नाही. कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्ही म्हणता ना, आपण तामसिक प्रवृत्तीचं नाही राहिला पाहिजे. आपण जर नाथ संप्रदायामध्ये दीक्षा घेत असाल तर नाथ संप्रदायातला योग्य व्यक्ती बघावा, जो नाथ संप्रदाय जाणकार असेल, ज्याला नाथ संप्रदायाची कृपा असेल आणि त्याची गुरु परंपरा असेल. अशा गुरुकडून दीक्षा घेऊन आपला जर तो गुरुमंत्र चिरकाळ जपला, जसं गुरुने सांगितलं का त्या पद्धतीने जर आपण तो मंत्र जपला तर निश्चित आपण नाथ संप्रदायाच्या गुरुमार्गाकडे अग्रसर होतो आणि गुरुकृपा प्राप्त होते. मग आपल्या बीज मंत्रातून तर गुरुमंत्रातून नाथांच्या दर्शनाची योग्यता आपल्याला प्राप्त होते आणि नाथांची कृपाही प्राप्त होते. मग आपण नाथवंती होतो. नाथ संप्रदायामध्ये म्हणजे नाथ संप्रदाय एरियासाठी असं विशिष्ट काही कार्य नाही महाराज.
साधक नामसाधनेने सुद्धा नाथ संप्रदायामध्ये येऊ शकतं. नाथ आता मी मागे सांगितलं, नाथ संप्रदायामध्ये तुमचे जो पण म्हणजे आपण ज्या पण नाथाला आपलं आराध्य मानू, त्या नाथांचा बीज मंत्र जरी जपलं तरी आपण नाथ संप्रदायाचे सेवक झालो, चालतं. नाथ संप्रदायामुळे आई वडिलांची सेवा, धर्माची सेवा शिकवतो ना. हो. कुंडलिनी जागरणाचा मच्छिंद्रनाथांशी काय संबंध आहे? हठयोगामध्ये कुंडलिनी जागृत होतात, आणि ज्यावेळेस तुम्ही चक्र जागृत करतात त्यावेळेस तुमच्या जे शरीर आहे त्याला एक अत्यंत अवस्था प्राप्त झालेली असते. ती अवस्था म्हणजे त्याचं काम म्हणजे ज्याचे गेले काम क्रोध काम आणि तुमचं क्रोध निघून जातो, तुम्ही शांततेकडे जातात, अवस्था प्राप्त होते, तुम्ही अशा अवस्थेला जातात की तो तुम्हाला परमात्मा जवळ वाटायला लागतो. त्याला म्हणतात कुंडलिनी जागृत. आणि कुंडलिनी जागृत म्हणजे साधनेचाच एक प्रकार आहे. साधना करणाऱ्या व्यक्तीचीच कुंडली जागृत होऊ शकते, दैनंदिन जीवनामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीची कुंडली जागृत नाही होऊ शकत महाराज. कुंडलिनी जागृत करण्यासाठी साधना लागते आणि गुरुकृपाही लागते. एक पॉडकास्ट घेतला, टाकल्यात 10-12 दिवस झाले असेल. ते त्यांचं मत असं आहे की मी कुंडलिनी ॲक्टिव्ह करून देते. कोणाबद्दल काही मला व्यक्तिगत मत नाही मांडायचं, पण माझं म्हणणं असं आहे, संसारामध्ये राहून प्रपंचाच्या या दैनंदिन जीवनामध्ये राहून बरं का तुम्हाला कुंडलिनी जागृत करता येईलच हे शक्य नाही आहे. तुम्हाला कुंडलिनी जागृत करण्यासाठी एकांतवासाने गुरुकृपा लागते आणि साधना लागते महाराज. ती या कलियुगामध्ये शक्य नाही आहे. तुम्हाला साधना करूनच कुंडलिनी जागृत करता येईल, हो, दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे. आणि कुंडलिनी जागृत करणं हे सोपं नाही महाराज. सगळ्यात पहिले तुमचा क्रोध गेला पाहिजे, तुमचं काम गेलं पाहिजे, तर तुमच्या आणि आपल्या मनावर आपला पूर्ण ताबा पाहिजे. काय पाहिजे? आपल्या मनावर ज्यावेळेस आपला ताबा येतो त्यावेळेस कुंडलिनी आपली जागृत होते. कारण जर तुम्ही मन सांगाल तसं करायला लागले ना महाराज, अडभंगीनाथ महाराजांना सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांनी काय सांगितलं माहिती का? सिद्धच्या अवस्था येण्यासाठी ते म्हणाले का मला सिद्ध होण्यासाठी मी काय करू? ते म्हणाले तुझ्या मनात जे येईल ते तू करायचं नाही. काय सांगितलं? तुला जर सिद्ध व्हायचं आहे, माझ्यासारखं व्हायचं, जे तुझ्या मनात येईल ते तू करायचं नाही, आपाप सिद्ध होशील. हो. मग गोरक्ष महाराज असं सांगून तिथून निघून जातात. अडभंगीनाथ महाराज संध्याकाळ होते, संध्याकाळ झाल्याच्या नंतर मग ते लगेच ते गाठवाड्या बिटवाड्या ते आवत बिवत करतात, डोक्यावर टाकतात, त्यांच्या मनात आता घरी जायचं. पण ते काय म्हणतात, गोरक्षनाथ महाराजांनी काय सांगितलंय, जे मनात येईल ते करायचं नाही, आता घरी जायचं नाही. मग थोड्याने मनात येतं अरे हे जर झालं खाली ठेवू, मग ते म्हणतात नाही, गोरक्षनाथ महाराजांनी काय सांगितलं खाली ठेवा, म्हणजे मनात येईल ते करायचं नाही. असं करता 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 सगळ्या त्यांच्या अपेक्षा मारतात आणि हाय त्या स्थितीमध्ये चिरकाळ 12 वर्ष उभे राहतात. हो, नाम जपत. आणि 12 वर्षाने जेव्हा गोरक्षनाथ महाराज आपली पूर्ण क्रिया संपून त्या ठिकाणी परत येतात पूर्ण, तर बघतात काही असेच उभे आहेत साधना करत. मग त्यांचा उद्धार करतात आणि त्यांना दीक्षा देतात. महाराज तुमचा मनावर खूप ताबा पाहिजे, त्याशिवाय तुम्ही दैविक गोष्टींना आरे नाही जाऊ शकत. जर दैविक गोष्टी तुम्हाला जाणायच्या आहे, आभास करायचा आहे, तर तुम्हाला थोडंसं जगापासून विलिप्त म्हणजे काम क्रोध मोह माया भय मत्सर यशापासून थोडंसं विलिप्त व्हावं लागेल महाराज. आणि विलिप्त जर नाही झाले तर हे जग तुम्हाला देवाची प्राप्ती होऊ देणार नाही, कारण याची गांडीड आहे. ह्या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी जगाला सिद्ध करायची आहे. काय करायची आहे? सिद्ध करायची. आणि देवाच्या भक्तीमध्ये हाच प्रकार आहे महाराज. तुम्हाला माहिती का, या जगामध्ये 2 प्रजाती आहे. कशा? एक आहे भिकारी आणि एक भिक्षाकरी. काय काय? आता भिक्षेकरी म्हणजे काय लक्षात घ्या बरं का. भिक्षेकरी म्हणजे काय, जो भिक्षा मागून जगतो आणि खातो. त्या भिक्षेकरीने काय केलं महाराज, ह्या जगाचं अस्तित्व नाकारलंय. काय केलंय? जगाचं अस्तित्व नाकारले. ते फक्त त्याचं अस्तित्व स्वीकारलंय जे त्याला पाहिजे, आणि त्यासाठी तो भिक्षा मागू राहिला. त्याला फक्त त्याच्या परमेश्वराचं अस्तित्व मान्य आहे. तो भिक्षेकरी का झाला? कारण त्याला जगाचं अस्तित्व कळालं आणि त्याचं जगाचं अस्तित्वानी अमान्य केलं, त्यांनी जगाला अमान्य केलं. आणि भिकारी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? भिक्षेकरी म्हणजे ज्याने जगाला नाकारलं, आणि भिकारी म्हणजे काय? ज्याला जगाने नाकारलंय. लक्षात ठेवा. आपल्या समोर जर कोणी भिकारी आला तर आपण चल चल पुढे चल पुढे चल, आपण त्याला नाकारलंय महाराज. हा भिक्षेकऱ्यामध्ये आणि भिकाऱ्यामध्ये फरक आहे. भिक्षेकरी असा आहे, भिक्षुकरी असा आहे महाराज का ज्याने पूर्ण जगाला नाकारलंय, आणि भिकारी असा आहे महाराज का त्याला जगाने नाकारले. हा फरक आहे. त्याची स्थिती ती उच्चम स्थिती आहे, त्याला जगाशी काय घेणं नाही, त्याला फक्त त्याच्या देवाशी घेणं आहे महाराज. आणि माझं म्हणणं असं आहे, मी नेहमी म्हणत असो,
आता मला कधी कधी लोक येतात माझ्याकडे, महाराज तुम्ही संन्यास घेतला का म्हणून घेतला, त्यावेळेस माझं लोकांना उत्तर एकच असतं, मी संन्यास हा स्वतःच्या आनंदासाठी घेतलाय, तुम्हाला दाखवण्यासाठी नाही घेतला महाराज. आणि संन्यास हा माझा स्वतंत्र विषय आहे. माणूस संन्यास का घेतो का त्याला कुठल्याही नियमात कुठल्याही अटीमध्ये जगायचं नसतं, त्याला फक्त जगायचं कोणत्याच्या देवासाठी, जगायचं कोणासाठी आहे, त्याच्या देवासाठी. त्याला आनंदात कोणाला ठेवायचं, त्याच्या देवाला. त्याला सेवा कोणाची करायची, देवाची. मग मी तुमच्यासारखं का जगू, बरोबर आहे की नाही, मी तुमच्यासारखं का जगू. तुम्ही आनंद जर नियमच पाळायचे असते मला, मग संसारात राहणं काय चुकीचं होतं. बरोबर. आम्हाला कुठल्या नियम अटीमध्ये जगायचं नाही म्हणून आम्ही मस्त झालोय. लक्षात घ्या, आम्ही म्हणून साधू झालोय. आणि महाराज साधू तो हेच असतं की साधूंनी आपली मस्ती में जीना चाहिए. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण येऊन ट्रोल करतोय ना महाराज, तर तुम्ही प्रत्येकाला उत्तर न करू, त्या ट्रोल करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. महाराज ट्रोल करणारे लोक आपाप आयुष्यातून निघून जातील. आपला विषय काय माहिती का, आपण त्याच्याकडे लक्ष देतो म्हणून प्रॉब्लेम आहे. बरोबर. आपण ज्या दिवशी जगाला नाकारून टाकू ना महाराज, आपलं उच्चतम अवस्था येईल. हो, मी माझ्या गोष्टी माझ्याशी कॉम्प्लिटेड आहे महाराज. माझं म्हणणं असं या जगाला, हे जग खोटं आहे महाराज. काय आहे, खोटं आहे. माझं एक जुने लोक एक म्हण सांगायचे का, या आयुष्य या जगामध्ये असं आहे की अगर शक्ती खऱ्या असताना, शक्ती खऱ्या असतात तर रोज देव मेला असता महाराज. कारण लोक छोट्या छोट्या गोष्टीवर देवाची शपथ खातात. बरोबर. सत्य बोलतात का पण, बरोबर आहे. सत्य आहे की नाही महाराज. शक्ती खऱ्या असतात रोज हे झालं असतं ना, रोज देवाला कलंक लागला असता महाराज. ह्या शक्ती खऱ्या नाही आहेत आणि शक्ती खाणारे पण खरे नाही आहेत. आपण जगाला नाकारायचं आणि देवाला स्वीकारायचं, ही साधनेची उच्चतम अवस्था आहे. साधक हा कधी जगावर अवलंबून असतो महाराज. जर तुम्ही साधक आहात, तुम्ही साधना करत आहात आणि तुमच्या साधनेमध्ये बळ आहे ना महाराज, कोण काय बोल त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या देवाकडे लक्ष करा. टेन्शन फक्त देवाचं घ्या, जगाचं नाही. आदेश. मच्छिंद्रनाथ हे काही काळ मायेमध्ये अडकलेले होते. जे राज्याच्या राणीशी विवाह झाला असे सगळे ग्रंथ सांगतात. आणि त्यावेळेस ते मायामध्ये होते. मग त्यांना जाऊन गोरक्षनाथ महाराज घेऊन आले ना. ही पण एक कथा आहे. या कथेतुनुसार काय कळालं आहे त्या जगाला की गुरु बंगला म्हणून गुरुला सोडून द्यायची परंपरा आपली नाहीये, तर त्या गुरुला परत शुद्ध पंथामध्ये आणून सेवा करायची परंपरा आपली आहे, हे त्या कथेतून सांगत. आणि मायेत अडकली नाही महाराज, ती माया रूपी होती, त्यांनी केलेली एक लीला होती. लक्षात घ्या, ते माया रूपी आहेत महाराज. त्यांना या जगातली कुठली माया, कुठली शक्ती, कुठली म्हणताना मंत्र तंत्र हे नाही अडवू शकत. ते मच्छिंद्रनाथ महाराज आहेत, ते सामर्थ्यवान आहे, ते सगळं करताय. म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्यासारखं सामर्थ्य आहे जगात कोणाकडे नाही. गोरक्षनाथ यांनी आपले गुरु यांना मायेतून कसं बाहेर काढलं होतं? लीला केली महाराज. मायेतून बाहेर म्हणजे असं काढलं की गोरक्षनाथ महाराजांना माहिती होतं की माझे गुरु महाराज हे असंख्य सामर्थ्यवान आहे, यांच्यासारखं सामर्थ्य या जगात कोणाची. पण ही लीला काय, ही गोरक्षनाथ महाराजांच्या लक्षात नव्हती आहेत. म्हणून गोरक्षनाथ महाराज कलिंगा नावी नर्तकीची भेट घेतली आणि तिच्या संग स्त्रीरूप घेऊन स्त्री राज्यामध्ये गेल्या. आणि तिथे सगळं त्यांनी त्या मृदुंगामधून आवाज काढला की चलो मच्छिंद्र गोरखाया, आणि ती लीला केली. आणि मग मच्छिंद्रनाथ महाराजांना त्यांनी त्या स्त्री राज्यातून आणलं. आणि मग एक दिवशी प्रश्न केला ना मच्छिंद्रनाथ महाराजांनी की भगवंता, ही सगळी जी लीला तुम्ही केली ही कशासाठी केली? त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांचं उत्तर असं होतं की तू किती मोठा गुरु भक्त आहेस हे दाखवण्यासाठी ही लीला झाली. तिथे गोरक्षनाथ महाराज एक चिरकाळ गुरु भक्ती सिद्ध झाले होते, त्यासाठी ही लीला केल्या गेलेली होती. नाथ संप्रदायात तंत्र आणि गूढ शक्ती खरंच असतात का? हो, गूढ शक्ती म्हणजे काय की जी गुप्त साधना आहे तिला तंत्र किंवा गूढ शक्ती म्हणू आपण. आणि मी जसं मागेही सांगितलंय की तंत्र म्हणजे काय की तामसिक दैवतांना प्रसन्न करण्याच्या एक विशिष्ट पूजेला तंत्र म्हटलं गेले. तामसिक दैवता म्हणजे कसं, जसं सात्विक दैवता आहे तसं तामसिक दैवता आहे. तामसिक दैवता म्हणजे भगवान भैरवनाथ, छिन्नमस्तिका माता, महाकाली माता, माता भद्रकाली, माता स्मशानकाली, माता तारा, या तामसिक दैवता आहे. आणि या तामसिक दैवतांना प्रसन्न करावं लागतं जर आपलं काही तंत्रक्रिया वगैरे आपल्याला काही शिकायची असेल तर. आणि ह्या क्रिया म्हणजे त्यांना ह्या गोष्टी शिकत असताना त्यांना पूजल्या जाणाऱ्या ज्या पण गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपण जे पूजतो, तर त्यांच्या ते विशिष्ट पूजेला तंत्र असं म्हटलं गेलंय. असं तंत्र म्हणजे काय ते आपण म्हणतो ना, आता काय त्या या मी बघतो बघा काही ठिकाणी ते तंत्र म्हणजे काय, याच्यावर काहीतरी करणी केली, याच्यावर काहीतरी कवटाळ केलं, हे केलंय, त्याला तंत्र नाही म्हणत.
तंत्र म्हणजे काय, जसं सात्विक एका प्रकारची पूजा आहे तसं तंत्र पण एका प्रकारची पूजा आहे. ती दैवताला प्रसन्न करण्यासाठी, वाईट करण्यासाठी नाही. मच्छिंद्रनाथ महाराज अमर आहे असं म्हणण्यापेक्षा मच्छिंद्रनाथ महाराजांना उत्पत्ती नाही, नंतर नाही आहे. म्हणजे नाथ जेवढे पण आहे महाराज हे निरंजन तत्व आहे, मी नेहमी सांगत असतो. ओके. आणि निरंजन तत्व म्हणजे काय महाराज, जे होतं जे आहे ते राहणार आहे. लक्षात घ्या, जे होतं जे आहे ते राहणार आहे. मच्छिंद्रनाथ महाराज हे कधीच लुप्त झालेच नाही महाराज, ते आजही गुप्त भ्रमण करतायत ना, ते तुमचे आमच्यासाठी येतात ना. आता कलियुगामध्ये चैतन्यदास स्वामींना मच्छिंद्रनाथ दर्शन दिलंच ना. आमच्या जर त्या भागामध्ये गेले तर सद्गुरू मंगलनाथजी महाराजांची परंपरा आहे. मंगलनाथ महाराजांच्या परंपरेमध्ये आजही मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. हो, आजही महाराज कुठल्या ना कुठल्या रूपाने भक्तांचं कल्याण करण्यासाठी उपस्थितच असतात ना. हो, असं नाही. उलट नरहरी मालो धोंडी सुतांचा एक प्रसंग म्हणजे नरहरी मालो धोंडी सुत काय सांगतात की शके 1710 पर्यंत प्रकट रूपी मिरवले नातं, मग जाऊन आपल्या असताना गुप्त रूपी राहिले. गुप्त रूपी वास आहे महाराज, अजूनही ते चिरकाळ आहेत. हो, ते संजीवन आहे आणि ते तुमच्यासाठी आजही जाऊन येणारी महाशक्ती आहे. गुप्त रूपी राहिले, कुठेही गेलेले नाही आहेत, ते आपल्यातच आहे, फक्त ते गुप्त झालेत आणि ते आजही तुमच्या आमच्या रक्षणासाठी आपल्या अवतीभोवती कृपा करण्यासाठी उपस्थित आहे. हो महाराज, नाथ संप्रदाय हा कलियुगामध्ये सुरू झालेला संप्रदाय नाही बरं का, हा सतयुगापासून आलेला संप्रदाय. ओके. सृष्टी रचना झाल्याच्या नंतर तंदवातीच सुरू झालेला संप्रदाय. हो, आणि तो अजूनही चिरकाळ चालत आलेला संप्रदाय आहे, अजूनही आहे. हो, म्हणजे जर बंगाल साईडला तुम्ही, आता आम्ही ते मागे गेलो होतो तिकडे, तिकडे दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना मंजुनाथजी असं म्हणतात त्या भागामध्ये. तिकडे मच्छिंद्रनाथ महाराजांची पूजा करण्याची एक वेगळी सिद्धांत पद्धती आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत म्हणजे लई जास्त नाही, 100 वर्षापर्यंत आम्हाला देवाने दर्शन दिलेले आहेत. अरे बापरे. हो, असं चिरका असं फक्त एका नाथ हे महाराष्ट्रात एका स्थानापुरती, एका गावापुरती, एका राज्यापुरती मर्यादित नसलेली दैवता नाही महाराज. हे सृष्टीच्या कल्याणासाठी, पूर्ण सृष्टीच्या ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी जन्माला आलेली एक महाशक्ती आहे, जी तिच्या भक्तांवर फक्त कृपा करते महाराज. हो, ज्याने स्मरण केलं नाथ महाराजांच्या पूर्ण ग्रंथांमध्ये, नाथ महाराजांच्या उपासनेमध्ये तुम्ही एक गोष्ट नेहमी बघाल, महाराजांना नाथ संप्रदायामध्ये उपासण्यासाठी, नाथांना प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट काय अवधी पूजा बिजा काही नाही आहे. हो, फक्त जप आहे महाराज, काय फक्त साधना आहे. तुम्ही आसन घ्या, तुमच्या देवापुढे बसा आणि स्मरण करा महाराज. तुमच्या यश स्मरण मात्र आहे ना, जसे तुम्ही स्मरण करणार, तुमचा फक्त भाव शुद्ध असला पाहिजे. हो, जर तुमचा भाव शुद्ध असेल तुम्हाला दर्शन होतील ना महाराज. असं नाही का, कारण महाराज ह्या भूतलावर, ह्या कुलयुगामध्ये जागची ज्योत दैवता म्हणजे जर कोणी असेल ते नवनाथ महाराज आहेत. हो, सगळे नाथ महाराज जागृत आहे आणि जागृत दैवता आहे महाराज. स्मरण करा, आसपास बघा आणि कृपा करतील तुमच्यावर. सत्य. नेपाळमध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांच्या याच्यावरती एक जत्रा साजरी केली जाते, त्याबद्दल काय सांगत? नेपाळचं कुलदैवत आहे महाराज गोरखनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज. लुबिनी परंपरे, तिब्बती परंपरामध्ये लुबिनी नाव दिलेलं आहे मच्छिंद्रनाथ महाराजांना तिथे. आणि गोरखनाथजींना गोरखनाथजी असं पण म्हणतात तिथे, गोरखाजी. आणि मी जसं मागे सांगितलं, जी गोरखा रेजिमेंट आहे ती गोरखनाथजींचं नाव. नेपाळच्या राजज्योतिषी म्हणजे नेपाळचे जे राजज्योतिषी आहे त्यांचं कुलदैवत गुरु गोरखनाथजी महाराज. नेपाळचं कुलदैवत गोरखनाथजी महाराज. आणि नेपाळ ह्या राज्याची जी संस्कृती आहे ती मूळतः नाथ संप्रदायासारखीच आहे. मी असं ऐकलं होतं की गोरक्षनाथांवरतीच ते गोरखा असं म्हटलं जातं. हो, कारण गोरखनाथ महाराजांनी ती परंपरा तयार केली आणि गोरखनाथ महाराजांनी त्यांना रक्षणाचं काम दिलं ना. बरोबर. म्हणून ते धर्मात, आणि ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना कळलं ना की भविष्यामध्ये धर्मावर आक्रमण होणार आहे, त्यावेळेस गोरखनाथजी महाराजांनी स्वतःची सेना तयार केली, ती गुरखा सेना आहे. ओके. हो, आणि हिचं काम काय होतं की धर्मावर होणाऱ्या आक्रमणातून संतांची, धर्माची, देवांची रक्षा करणे, ही जन्म आलेली गुरु गोरखनाथजी महाराजांच्या काळात आहे. असं म्हणून नेपाळ हे गोरखनाथजी महाराजांना पूजनीय जागा देतं. भारतामध्ये आणि नेपाळमध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांविषयी वेगवेगळ्या कथा आहेत का? आणि असं प्रत्येक ठिकाणी, इंडोनेशियामध्ये पण वेगळी आहे. ओके. हो, मी सांगतो काय, नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रापुरती, भारतापुरती मर्यादित नाहीच आहे महाराज. आजही पाकिस्तानला जर तुम्ही गेलं तिथे गोरक्षटीला नावाचं आमचं स्थान आहे. तुम्ही गेलेत? नाही, मी नाही गेलो कधी,
पण मी माझ्या गुरुजींच्या मुखातून ऐकलंय तर तिथे आजही आमचे नाथजी लोक आहेत पाकिस्तानमध्ये, तिथे पूजा चालू आहे, गोरखनाथजींची 2 टाइम धुना आरती होते, सगळं व्यवस्थित चालू आहे तिथे, आम्हाला काहीच अडचण नाही आहे. इंडोनेशियामध्ये आमचं स्थान आहे, इकडे बंगालमध्ये आपले बांगलादेशमध्ये धुना आहे, नेपाळमध्ये धुनी आहे, जिकडे जिकडे गुरु गोरखनाथजी महाराजांनी विस्तार केला तिथे तिथे आहे. फक्त विषय काय माहिती का, जशा जशा परंपरा लागल्या, आता त्यांची जशी आपली महाराष्ट्राची परंपरा काय आहे, नवनाथ म्हणजे गोरक्ष शालिंदर चरपटाक्ष अडभंग आणि मच्छिंद्राद्यम चौरंगेरे वाणंबर तीर्थ मुंबई मोर नवनाथ सिद्धा, तसं तिकडे नवनाथांच्या व्याख्या परंपरा वेगळ्या आहेत ना महाराज. प्रत्येक ठिकाणी नाथांच्या परंपरा वेगळ्या आहेत, पण मानणं सर्वांना सेमच आहे. आणि सगळेजण नाथ संप्रदायाचे मूळ उपासक आहे. म्हणजे असं नाहीये, नाथ संप्रदाय खूप आगाधी अनंत आणि अक्रूढ संप्रदाय असं काही नाही. आत्ताची जी जनरेशन आहे म्हणजे यंग पिढी म्हणू आपण, त्यांना एक मच्छिंद्रनाथांची शिकवण कशी असते जर ते आज असते तर? साधना आणि साधक दैनंदिन जीवनामध्ये गुरु गोरखनाथजी महाराजांची या जगाला एक शिकवण आहे, हसीबा खिलीबा धरीबा ध्यानम, म्हणजे हसा, आनंदात जगा, खेळ जगा, पण ध्यान करा, स्वतःचा शोध घ्या आणि स्वतः कोण आहे, आपला जन्म कशासाठी झालाय हे जाणा. आणि हे जाणल्याच्या नंतर, हे बघितल्याच्या नंतर, हे जग बघितल्याच्या नंतर ठरवा का काय प्राप्त करायचं आहे. हे जगातलं सुख पाहिजे का अनादी अनंताचं सुख पाहिजे. हो, म्हणजे मोक्षाकडे घेऊन जाणार आहे. आणि साधना ध्यान हे तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जात असतं महाराज. म्हणून ध्यान करा, साधना करा, म्हणजे नचिंद्रनाथ महाराजांची शिकवण आहे, म्हणजे गोरखनाथजी महाराजांची हासीबा खिलीबा धरीबा ध्यान. गुरु शिष्याचं नातं जे आजच्या डेटला किती महत्वाचं आहे? नाही, कलियुगामध्ये कसं आहे माहिती महाराज, गुरु शिष्याच्या नात्याला महत्व कसं नाही राहिलं का महाराज, इथं गुरु झाले हजारांनी गुरूंचा लागलाय बाजार, अशी प्रत्येक ठिकाणी हक्क संकल्पना आहे. मग त्यामुळे काय झालं महाराज, आणि गुरु शिष्याचं नातं हे जगात सगळ्यात पवित्र नातं आहे महाराज. या जगामध्ये गुरु शिष्य कसे असावे, निस्वार्थ प्रेम करणारे असावे. गुरुला शिष्याकडून कुठल्याही प्रकार स्वार्थ नाही पाहिजे आणि त्या शिष्याला आपल्या गुरुकडून कुठल्याही प्रकार स्वार्थ नाही पाहिजे. जर हे गुरु शिष्याच्या नात्यामध्ये असेल, शिष्य बिना स्वार्थी असेल आणि गुरु जर बिना स्वार्थी असेल महाराज, हे नातं चिरकाळ टिकेल. का शिष्याने हे मानावं की मला हे तंत्र साधना विद्यापेक्षा मला गुरु भेटले ते माझे देवस्वरूप आहे. आणि गुरुने शिष्यावर जे शिष्याला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त कृपा करावी. बरोबर. हे जर असं चाललं महाराज तर आनंदाने ते शिष्य म्हणजे ते प्रेमाचं नातं आयुष्यभर टिकेल आणि गुरु शिष्य नातं चिरकाळ चालेल. सिंपल आहे. साधना व्यतिरिक्त किंवा साधना केल्याशिवाय जे आपण स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणूयात ते शक्य आहे का? नाही, साधनेशिवाय स्पिरिच्युअली ग्रोथ शक्यच नाहीये. मग ते समजा साधना करा म्हणजे तसं होतच नाही महाराज. ते काय असतं माहिती का, एक तर तुम्हाला नामजप, साधना, हठयोग, योग हे करावंच लागेल. याच्यात नाही तर मग ते काही होत नाही महाराज. ते स्पिरिच्युअली म्हणजे तुमची अपेक्षा म्हणजे मग तुम्ही करणार काय, मग मायामध्ये अडकून जाणार. कारण स्पिरिच्युअली ग्रोथ करीत तर माया सोडावी लागते आणि माया सोडण्यासाठी ही साधन आहेत. आणि जर हेच नाही करायचं मग माया तुम्हाला तुमचं आजकर कसा त्याच्या झपाट्यात जर एखादा सापडला त्याला ते गोंधळा घालून त्याला ते पूर्ण मग ही माया आहे महाराज. ही तुम्हाला कुठल्याही प्रकारे सोडूच शकत नाही. आणि ही मायाचं म्हणजे म्हणता ना, ही माया आहे, ही एवढी जागा पाहिजे फक्त घुसायला. एवढी अंगात एवढी जरी जागा भेटली घुसली माया लगेच दंश करून टाकते. आणि माया दंश झाली म्हणजे सगळं प्रपंच सगळं सुटून जातं ना महाराज तुमचं. नाथ संप्रदायामध्ये प्रवेश करण्यासाठी काय करावं लागतं? उत्तम गुरु करावा, उत्तम परंपरेचा गुरु करावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु कसा निवडावा? महाराज गुरु कसं होतं माहिती का, ज्याला बघून आपल्या हृदयातून आवाज येईल की हे सद्गुरू असावेत आणि आपल्या हृदयातून बाहेर येईल. आणि महाराज कसं असतं माहिती आहे, नाथ संप्रदायामध्ये गुरु सुद्धा देवालाच मागावा. आपल्या देवाला सांगो बाबा मला यथोचित आणि योग्य मार्ग दाखवणारे गुरु द्या. मग महाराजांची कृपा होते आणि तुम्हाला गुरु मिळतात महाराज. हो, आणि त्याशिवाय गुरु प्राप्ती नाही होत. तुम्हाला देवालाच गुरु मागावं लागेल. महाराज मी नाथजींना प्रार्थना केली आणि मला निरंजननाथ महाराज मिळाले, माझ्यावर कृपा आहे ना. गुरु देवालाच मागावा महाराज. आणि गुरु निवडताना एक गोष्ट बघावी महाराज का आपला गुरु हा त्यागी, सामर्थ्यवान, शक्तिशाली आणि साधक आहे का. लक्षात घ्या, काहीतरी दिखावा करतोय, काहीतरी ते दाखवतोय म्हणून गुरु नाही पाहिजे. तो साधक असला पाहिजे आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण केलं पाहिजे. त्याने तुम्हाला यथोचित परमेश्वर दाखवला पाहिजे, तो गुरु करावा. नाथ संप्रदायात कसा प्रवेश करावा? यथोचित जर योग्य गुरु असेल त्यांच्याकडून दीक्षा घेऊन ते जे नियम सांगतील त्या नियमात राहून तुम्ही नाथ संप्रदायात प्रवेश करू शकता.
काय कालावधी असतो त्यांचा? नाही, असं काही कालावधी नसतो, त्याला परंपरागत पाहिजे. गुरुदेव थोडे दिवस सेवा सांगतात का तू इतकी सेवा कर, इतकं कर. म्हणजे सेवा केल्याच्या नंतर मग एक दिवस, ज्या दिवशी गुरु आपली दीक्षा करतात त्या दिवशी आपण नाथ संप्रदाय, म्हणजे त्या दिवशी आपलं नाथ संप्रदाय ऍडमिशन झालं समजून घ्यायचं. दीक्षा झाली म्हणजे ऍडमिशन झालं.